अंतर्राष्ट्रीय कट्टाला आता जवळजवळ 14 वर्ष चालू आहे. गेल्या 14 वर्षामध्ये आपण निरनिराळे वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पुष्कळशे साहित्यिक, संगीत, एज्युकेशनल असे कार्यक्रम होते. पण आजचा कार्यक्रम फार वेगळा आहे. म्हणजे महिला उद्योजकाचा पण कार्यक्रम आम्ही इथे केला, तो फार गाजला होता, लोकांना आवडला होता. पण आजचा कार्यक्रम बालगोपाळ आणि आजोबा आजी किंवा सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक यांचा हा कार्यक्रम आहे. बालगोपाळ आपल्या कट्ट्यावर पहिल्यांदाच येत आहे आणि जे बालगोपाळ आलाय त्याचा आपण स्वागत करूया. आजच्या प्रोग्रामचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या कट्ट्याच्या संस्थापिका अनिला फडणवीस पुण्यावरून खास बालगोपाळांचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत. मी काही जास्त बोलणार नाही. आजच्या निवेदिका आहेत. प्रथम अत्रे कट्ट्यावर विविध अनुभव वेगळे आहेत. आपल्या ताई संपूर्ण प्रोग्रामचं निवेदन करणार आहेत आणि त्या तुम्हाला अक्षरशः खिळवून ठेवणार आहेत. माहीत त्यांच्या हातात राणे काकांनी सगळं प्रोग्रामचं डिटेल सांगितलेलंच आहे. जसे आजी आजोबा, तरुण मुलं, लहान मुलं, त्यांनी आपल्याकडे भरपूर मेहनत घेतलेली आहे हा प्रोग्राम करायला. त्या प्रत्येकाच्या परफॉर्मन्स नंतर भरपूर टाळ्या वाजवा, म्हणजे त्याचे मनोबल वाढवा. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मनीषाताई यांच्या स्वागत गीताने. मनीषाताई यांच्याबद्दल बोलायचे म्हणजे या आपल्या कट्ट्याच्याच मेंबर आहेत आणि त्या कधीही सांगितले की आपल्या सुरेल गाण्याने मनोरंजन करतात सर्वांचे. त्यांनी गाण्याचे क्लासेस जॉईन केले होते आणि परीक्षाही दिल्या आहेत. चला तर ऐकूया मनीषाताईंचे स्वागत गीत, स्वागताचा सोहळा. स्वागत अपुले प्रेम भराने, स्वागताचा सोहळा, स्वागताचा सोहळा. अमृताच्या या क्षणाने मोहरावी फूल पाले, ज्ञान संस्कार फुलून यावे, ज्ञान संस्कार फुलून यावे. वंदितो तव पाऊला
सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा स्वागताचा सोहळा. आता आपण ऐकणार आहोत एक समूह गीत. सादर करत आहेत आपल्याच कट्ट्याचे हौशी कलाकार निशिकांत जयवंत, आबा परब, अशोक परब, सुशीलकुमार कर्णिक, नितीन आपटे. या सर्व कलाकारांचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही आम्ही जेव्हा एकत्र भेटतो आम्हाला सुंदर सुंदर गाणी ऐकवतात. चला तर आपण ऐकूया समूह गीत. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे गाणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला गाजव्याचे जागणे. तोवरी देई आम्हाला गाजव्याचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. काका सेंटर मध्ये येऊन बोला. आपण आजचा प्रोग्राम ठेवलाय. मुख्य कारण काय आहे की एक कुटुंब आपल्याकडे आहे लहान मुंद्रे. त्यांच्या 4 जनरेशन आता ठेवलेलं आहे. 4 त्याच्यापैकी 98 वर्षाचे त्यांचे वडील बंधुराव लहान मुंद्रे. त्यांचा मुलगा अशोकराव. त्यांचा मुलगा आणि 2 बंधू आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची 2 मुलं. हे 4 जनरेशन इथे लग्नावरून आले आणि त्यांची इच्छा होती की आमच्या आजोबांना पणजोबांना काहीतरी 11 टक्क्यावर यायचं आहे.
आणि त्याकरता काहीतरी कार्यक्रम तुम्ही कराल का? तर आम्ही सगळे तयार झालो आणि म्हणून हा खास कार्यक्रम या पंजोबासाठी आम्ही ठेवलेला आहे. बरं का? याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पंजोबा गेली 14 वर्ष आमच्या बरोबर आहेत. तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, जेव्हा आमच्याकडे खुर्च्या नव्हत्या आम्ही मांडी घालून चौकात बसायचो तेव्हा त्यांना पंटू झाला. पण त्याला इतका आनंद झाला की ते माझ्याकडे आले, राणे काही करा, मला 101 रुपये यात्रे कट्ट्याला द्यायची ती देणगी जाहीर करा. कळलं? हा आनंद ते सांगणारे आज हे ग्रस्त आमच्या यात्रे कट्ट्याचे पाया फळीपासून आमच्यावर असलेले तर त्यांचा टाळा वाजून आमच्या पुस्तकात सुद्धा या 4 पिढ्याची आम्ही नोंद घेतलेली आहे. परिवाराची मुलं स्पेशली लंडनहून आली आणि त्यांची इच्छा होती की आपल्याला कट्ट्याकरता एक स्पेशल प्रोग्राम ठेवावा. त्या सगळ्या फॅमिलीने भरपूर मेहनत घेतलेली आहे आपल्या प्रोग्राम करता. सो थँक्स एव्हरीवन. आणि आपण त्याचे परफॉर्मन्स पुढे पुढे बघत जाऊ. आपण आता पुढचा प्रोग्राम सादर करत आहे जियाना विनीत पाटील. जियाना ही आपल्या कट्ट्याचे ऍक्टिव्ह मेंबर श्री हरीश पाटील यांची नात आहे. श्री हरीश पाटील हे अत्रे कट्ट्याची स्थापना झाल्यापासून अत्रे कट्ट्याच्या सर्व कार्यक्रमात सहभागी असतात. चला तर बघूया मेडली सॉन्ग वर जियानाचा डान्स. खाऊंगा ओ मन्नू मैं तो गया तेरे दिल में कंट लगाऊंगा और पिंड ना वापस जाऊंगा ओ मन्नू मैं तो गया मन्ना जीता था खुल के तेरी गली में आया खुल के जी चंगा बड़ा सी मैं लुट गया और मैं तो लुट गया समझ सको तो हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी अपनी छतरी तुमको देते कभी जबर से पानी कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी फिर भी दिल है हिंदुस्तानी
तिचे आई वडील आजी आजोबा सर्व इथे हजर आहेत. सगळ्यांचे धन्यवाद. मॅडम सेंटरमध्ये आपण अयान अमित परब यांचे गाणे ऐकूया, केसरिया. अयान परब हा आपल्या कट्ट्याचे अशोक परब यांचा नातू. अशोक परब हे सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत आणि आजोबा आणि नातू या दोघांनाही गाण्याची आवड खूप आहे. चला तर ऐकूया केसरिया. मुझको इतना बताए कोई, कैसे तुझसे दिल न लगाए कोई, रब्बा में तुझको बनाने में करती है उसने से खाली तिजोरिया, काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरिया, केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, इन बीते सारा तेरी फिक्र में रहनी सारी बनाऊं, उठ चढ़ के मौसम में भी रंगी चना रोगे और झड़ियों वाली तुआरो ठिकाना है तेरा, चलती है तुझसे खाली चकोरिया, काजल की सियाही से लिखी है तूने जाने केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं, बीते सारा तेरी फिक्र में रहने सारी तेरी खैर बनाऊं, केसरिया तेरा इश्क है पिया, इश्क है पिया, केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं हाथ लगाऊं. हे बघा, आता सगळ्यांना एक आता चॉकलेट आणि गिफ्ट देणार आहे. सगळ्यांनी कलेक्ट करायचं आपला परफॉर्मन्स झाला की. आता आपला नेक्स्ट परफॉर्मन्स आहे शरयू. शरयू सामंत ही राजेंद्र सामंत यांची मुलगी आहे. राजेंद्र सामंत सुद्धा उत्तम गायक आहेत, त्याचप्रमाणे शरयू सुद्धा उत्तम गायिका आहे आणि आज ती आपल्यासाठी गाणी म्हणत आहे ढोल बाजे ढोल. धिन तड़क आजा उड़ के सराट पैरों से मेरी जरा खोल, नगाड़े संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय, नगाड़े संग ढोल बाजे धाय 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 धम धाय. ये धिन तड़क आजा उड़ के सराट पैरों से मेरी जरा खोल, नगाड़े संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय, नगाड़े संग ढोल बाजे धाय 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 धम धाय. रे खट खट हा खट खट बाज दस तक वो न अब तक आया, रे कब से हा देखे ना है कि अब तो खोल बाहे आजा. उमड़ घूमे रे मचले रे मोरा मन गूंजे रे बालम के बोल, नगाड़े संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय, नगाड़े संग ढोल बाजे धाय 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 धम धाय. ये धिन तड़ाक आजा उड़ के सराट पैरों से मेरी जरा खोल, नगाड़े संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय, नगाड़े संग ढोल बाजे धाय 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 धम धाय.
ये चल चल रे चल चल बीतना चल चल नाच अब चल आजा रे थर 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 कांपे थर थर डर डर चीर से डर अब नाना बागों में बोला बोला रे बोला मोर बदला रे दिल का भूगोल नगर संग ढोल बाजे धाय धाय दम दम धाय नगर संग ढोल बाजे धाय 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 दम धाय हे दिन तड़ाक आजा उड़ के सरट पैरों से मेरी जरा खोल नगाड़े संग ढोल बाजे धाय धाय धम धम धाय नगाड़े संग ढोल बाजे धाय 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 धम धाय थैंक यू बॅक साईडला कुठे पण एक एवढी आता यापुढे एक छोटासा ड्रामा आहे कौन बनेगा करोडपती आपले मनोरंजन करणार आहेत अन्वी परब अयान परब अशोक परब आणि आरोही सादर करत आहेत कौन बनेगा करोडपती मैं हूँ आपका प्यारा अमिताभ बच्चन और आज हमारे साथ है अन्वी परब और आरोही सौंदर्य तालियां। अच्छा तो आपका इस शो में बहुत बहुत स्वागत तो आज का आपका पहला सवाल है पूरे 10 लाख रुपए का और ये रहा आपका प्रश्न वो है एक और एक जुड़ के क्या बनता है ऑप्शन ए 1 ऑप्शन बी 2 ऑप्शन सी 3 ऑप्शन डी एक और एक मिलकर दो बनता है नहीं एक और एक मिलकर अरे हाँ एक और एक मिलकर ये बनता है और प्लीज हम ऑप्शन ए इलेवन को लॉक किया जाए तो कपिल मां से ऑप्शन ए इलेवन को लॉक किया जाए बिल्कुल सही जवाब आपने जीते पूरे 10 लाख रुपए तालियां। वो है कि आप इतने होशियार हैं मैं तो पहले ही अच्छा तो देखिए ये है दीदी जी का नाम वाह तालियां अच्छा तो हम आगे बढ़ते हैं दूसरे सवाल पे और ये रहा आपका सवाल वो है कि हम स्कूल क्यों जाते हैं ऑप्शन ए पढ़ाई करने ऑप्शन बी खेलने ऑप्शन डी पढ़ाई सोने ऑप्शन डी लड़ाई करने जाती हूँ लड़ाई तो हम एक लाइफलाइन भी ले लेते हैं वीडियो कॉल फ्रेंड सर हमें लाइफलाइन देना चाहते हैं वीडियो कॉल अच्छा तो कंप्यूटर की अन्वी परब और आरोही सौंदर्य के दोस्त को कॉल किया जाए हेलो हेलो सखी मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ कौन बनेगा करोड़पति आप अमिताभ बच्चन बोल रहे हो तो मैं जलसा से अभिषेक बच्चन बोल रहा हूँ नहीं मैं सच में अमिताभ बच्चन बोल रहा हूँ हेलो वो टाइम पास
करते हो, कोई भी फोन करते हो, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ, बोल रहे बोलना तो। प्लीज आजोबा पूर्ण 50 लाखाचा प्रश्न आहे प्लीज ओके 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 ठीक है, सॉरी अमिताभ जी, मैं आपको पहचान नहीं सका। ठीक है, बोलो क्या पूछना है। अच्छा अच्छा तो आपकी पोती अगली परब आपको प्रश्न विचारने वाली है। आप स्कूल क्यों जाते हैं? आप स्कूल क्यों जाते हैं? ऑप्शन ए लड़ाई करने के लिए, ऑप्शन बी सोने के लिए, ऑप्शन सी पढ़ाई करने के लिए, या ऑप्शन डी खेलने के लिए। खेलने के लिए शायद सही होगा। नहीं, पढ़ाई करने के लिए। सर बी तो ऑप्शन ए पढ़ाई करने के लिए। ऑप्शन ए पढ़ाई करने के लिए लॉक किया जाए, कंफर्म करें। तो कंप्यूटर वहां से ऑप्शन ए पढ़ाई करने के लिए लॉक किया जाए। बिल्कुल सही जवाब। तो आप 50 लाख रुपए से क्या करेंगे? मैं तो सोने का हार खरीदूंगी, मैं तो गाड़ी और घर खरीदूंगी, मैं तो चॉकलेट खरीदूंगी। मैं भी खरीदूंगी सर, हम चॉकलेट खरीदेंगे। अच्छा तो देखिए रानी जी, हमारी दिल्ली जी 50 लाख रुपए से चॉकलेट खरीदने वाली है। वाह आज थोड़ी सी चॉकलेट मुझे भी दे। हम तो होम डिलीवरी कर देंगे। अच्छा चलिए अभी आप आगे बढ़ो। वो है तीसरा सवाल, पूरे 1 करोड़ का। तो आज का आखिरी प्रश्न कि आपके पास है पूरे 1 लाख है, और क्या आप अभी रेडी है? नहीं सर। अच्छा अभी आप रेडी है? अच्छा तो आज का आखिरी प्रश्न है, एटीएम का फुल फॉर्म क्या है? ऑप्शन ए एनी टाइम मनी, ऑप्शन बी ऑटोमेटिक टेलर मशीन, ऑप्शन सी आई खबरीत मारे, ऑप्शन डी आता माझी शर्ट आई खबरीत मारे। रुको हमें लाइफलाइन ले लेते हैं। ऑडियंस पोल, हाँ सर हम ऑडियंस पोल लाइफलाइन लेना चाहते हैं। अच्छा तो ऑडियंस आगे समझे, अभी आपको एक क्वेश्चन पूछ रही हूँ। एटीएम का फुल फॉर्म क्या है? आई खबरीत मारे, ऑटोमेटिक टेलर मशीन, एनी टाइम मनी, या आता माझी सटकली। आता माझी सटकली। सर ठीक था ऑप्शन डी और आता माझी सटकली। अच्छा तो ऑप्शन कंप्यूटर वहां से ऑप्शन डी आता माझी सटकली लॉक किया जाए। ऑडियंस आपने क्या जवाब क्यों दिया? बताओ ऑडियंस आपने गलत जवाब क्यों दिया? तो फिर सही जवाब क्या था? अरे एटीएम का फुल फॉर्म आई खबरीत मारे। आपने 1 करोड़ नहीं जीते तो क्या हुआ? आपने पूरे 50 लाख जीते। अरे सॉरी तुम्हें लगी तो नहीं ना सॉरी। अच्छा भाई आप दोनों में कितना प्यार है। भाई ये लो अभी आपसे 50 लाख का। थैंक यू सर। देखो हम 50 लाख जीते। ऑडियंस अभी मैं आपसे आगे बढ़ता हूँ। इधर आ जाओ इधर। ये गाना इतना फाटा तो
तुला मिळालं ना मगाशी? हॅलो, आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे जान्हवी राणे. जान्हवी राणे आपल्याला एक स्टोरी सांगणार आहे. जान्हवी आणि सानिका राणे या आपल्या कट्ट्याचे आधारस्तंभ, फाउंडर मेंबर श्री हरिश्चंद्र राणे यांच्या नाती आहेत. राणे साहेब आम्हा कट्ट्याच्या लोकांनी नेहमीच कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या मायाळू स्वभावाने त्यांनी प्रत्येक सभासदांचे मन जिंकले आहे. सभासदांना एका मायेत गुंफून त्यांनी एक सुंदर हार तयार केला आहे. राणे काकांचे आम्ही सर्व सभासद नेहमी खूप खूप आभारी आहोत. चला तर जान्हवीची स्टोरी ऐकूया. एक दिवस उंदीर मामा रस्त्याने चालत होता. त्याला एक फडका दिसला. त्याने ते उचललं, पण त्याने दिसलं की ते थोडा मळलेला होता. म्हणून तो गेला धोबी दादाकडे. त्यांनी विचारलं, धोबी दादा, तुम्ही मला घेऊन द्याल का? हो. धोबी दादा ते घेऊन दिलं. मग तो गेला शिंपी दादाकडे. त्यांनी विचारलं, शिंपी दादा, तुम्ही मला शिवून द्याल का एक टोपी? हो. शिंपी दादाने शिवून एक टोपी दिली. त्याला ती खूप आवडली. म्हणून तो गात गेला, अरे माझी टोपी तर राजापेक्षा पण मस्त आहे. राजाने हे ऐकलं आणि त्याला नाही आवडलं. म्हणून त्याचे एक सिपाई उंदीर मामाला घेऊन गेले राजाकडे. तो महालमध्ये गेला. राजाने ती टोपी काढली. उंदीर मामा म्हणाले, राजा भिकारी, राजा भिकारी, आणि मग त्याने खाली फेकलं. उंदीर मामाला हे पण नाही आवडलं. म्हणून तो म्हणाला, राजा माझ्याशी घाबरलं म्हणून त्याने माझी टोपी परत दिली. उंदीर मामा हसत हसत महालच्या बाहेर गेला. माझ्या नातीची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला एक मिनिटात सांगणार आहे. जेव्हा ती मला फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होती तर तिला शाळेत एक प्रश्न विचारला एक्झाममध्ये की व्हॉट इज युअर द हॅपीएस्ट मोमेंट, तुला कोणतं आठवतं ते हॅपीएस्ट मोमेंट? तर तिने स्पॉन्टेनियस उत्तर दिलं होतं, मोमेंट हॅपीएस्ट मोमेंट वॉज वेन माय ग्रँडपा वॉज ओके आफ्टर हिज हार्ट अटॅक. सानिका राणे सादर करत आहे एक परफॉर्मन्स. राणे काका जेव्हा आजारी होते तेव्हा सानिकाने आपल्या आजोबांच्या करता एक पत्र लिहिले होते. ते पत्र ती आपल्याला वाचून दाखवेल. हॅलो एव्हरीवन, मी सानिका आहे. मी राणे काकांची मोठी नात आहे. मी तुम्हाला आज एक पत्र वाचून दाखवणार जे मी 3री स्टँडर्डमध्ये लिहिलं जेव्हा माझे आजोबा हार्ट अटॅकमधून हॉस्पिटलमध्ये गेलेले. Dear Azoba, I am missing you a lot. Get well soon. All your friends are asking about you. I met Parav Azoba. He was asking about you. And did your operation go well? Was it painful? Is your heart paining now? If it's not, why aren't you coming home? Are you on your bed or are you inside the glass box? And how did your heart start paining in the first place? Are you okay? How are you feeling? Good, bad, bored, normal, thirsty, hungry? Mama always comes behind me to take my studies. And do you know she didn't even give me half an hour of TV. I had a really bad day. Janu is also crying. Everyone in the house is worried about you. आता आपल्या समोर येत आहे ओजस लालमुद्रे. तो सादर करत आहे ये गो ये महिना. ये मान चलती है ताल में ये कमाल आंखों से वार कर देना प्यार भर देना मेरी बाहों में
हमने मोहब्बत करनी है, हमने मोहब्बत की है, इस दिल के अलावा किसी से भी ना हमने इजाजत ली है। ऐसी है वो बात मुझ पे तुमने जो पता मेरी जान मैं फिर ही रुक जाए, दे दे जो जुबान मेरी जान उस पे मर जाए। हॅलो, मी गायत्री आणि हा माझा नेव्ह्यू आहे ओजस. तर तो आता सध्या 11 इयर्सचा झाला. 21 नोव्हेंबरला त्याचा बर्थडे असतो आणि तो अंडर 11 इंग्लंड क्रिकेट काउंटीमध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. ऑल द बेस्ट. आता राजा कुलकर्णी आपल्याला एक विनोदी किस्सा ऐकत आहे. चला तर ऐकूया राजेंना. हॅलो, आता एवढे बालगोपाळांचे कार्यक्रम झाल्यानंतर हा एक मध्येच विनोदी किस्सा ऐकवतोय मी. आणि हा जो विनोदी किस्सा आहे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हा काल्पनिक किस्सा नाहीये. हा किस्सा प्रत्यक्ष आमच्या घरामध्ये घडलेला आहे, तो मी सांगतोय. आमचा मुलगा त्यावेळी दुसरीत होता, या इकडच्या चिल्ड्रन्स अकॅडमीमध्ये जायचा. दुसरीच्या 6माही परीक्षेचा रिझल्ट लागलेला होता, पण त्याने घरी सांगितला नव्हता. रिपोर्ट कार्डवर सही आणायला सांगितली होती सर्व मुलांना, पालकांची. सर्व मुलांनी आपापल्या पालकांच्या सह्या आणून क्लास टीचरकडे रिपोर्ट कार्ड सबमिट केली. आणि ह्या पठ्ठ्याने घरामध्ये काही सांगितलं नाही की रिपोर्ट कार्ड मिळालंय म्हणून. तरी मी त्याला एकदा विचारलं की अरे परीक्षा झाली आहे, काय रिझल्ट वगैरे लागला का? नाही म्हणाला, अजून नाही लागला, वेळ आहे अजून. एक दिवस काय झालं, मला दुसऱ्या दिवशी मॉर्निंग शिफ्ट होती, मला लवकर जायचं होतं. आणि अगदी जेवण वगैरे झाली आमची, आता झोपायची तयारी होता. हा म्हणाला, बाबा. हा म्हटलं काय रे? रिपोर्ट कार्डवर सही करा. अरे म्हटलं रिझल्ट कधी लागला आणि रिपोर्ट कार्ड कधी मिळालं? नाही ते सगळं नंतर बघूया, तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट कार्डवर सही करा. तर म्हटलं दाखव रिपोर्ट कार्ड कुठे आहे ते. दप्तरावरून लगेच रिपोर्ट कार्ड काढलं आणि मला दाखवलं. तर मी म्हटलं अरे की हे काय म्हटलं, हा तुझा काय परफॉर्मन्स आहे म्हटलं, सगळ्या विषयांमध्ये मार्क एवढे कमी आहेत,
मी म्हटलं कशी सही करणार याच्यावर, मी नाही म्हटलं सही करणार. नाही पण मला म्हटलं टीचरनी मागितलेलं आहे उद्या रिपोर्ट कार्ड, नाही आणलं तर वर्गाच्या बाहेर मला काढतील. म्हटलं मग जा शिक्षा बघ, म्हटलं मी काय करणार. तर आमच्या मिसेस कडे गेला, बायकोकडे, आई बाबा काय सही देत नाहीये, तू सही कर. तर ही म्हणाली अरे मी कशी सही करणार, सही तुझे बाबाच करणार, तू त्यांनाच सांग, त्यांना सांग पुढच्या वेळेला मी परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवेल. तर ते सगळं मी सांगितलं, म्हणजे बाबा ऐकतच नाहीये, सहीच करत नाहीये. परत माझ्याकडे आला, बाबा सही करा त्याच्यावरती, मला उद्या ते रिपोर्ट कार्ड सबमिट करायचंय. मी म्हटलं नाही, तू तुझा परफॉर्मन्स म्हटलं चांगला नाहीये, तर मी म्हटलं सही करणार नाही. त्यावेळी माझे आई वडील खाली राहायचे तळमजल्याला. तर म्हणा तुम्ही नाही सही करणार, म्हटलं नाही सही करणार. तो सरळ जिना उतरून खाली गेला, दरवाजा खटखटावला. माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला, म्हणाले काय रे आजोबा, हे रिपोर्ट कार्ड आहे ह्याच्यावर सही करा. आजोबा म्हणाले अरे मी पेरेंट्स नाही, आय एम युअर ग्रँड पेरेंट्स, ग्रँड पेरेंटची सही नाही चालत, तुला तुझ्या बाबांची सही घेतली पाहिजे किंवा आईची सही घेतली पाहिजे. नाही मी बाबांना सांगितलं पण ते काय सही करत नाहीये. तर माझे वडील म्हणाले की अरे ग्रँड पेरेंट्स आर नॉट सपोज टू साइन, तू बाबांना सांग का सही करत नाही, त्यांना विचार मार्क कमी मिळालेत की तुला. नाही ते सगळं नंतर बघूया, तुम्ही पहिल्यांदा सही करा. तर वडील म्हणाले नाही आजोबांना सही करण्याचा अधिकार नाहीये, तुम्ही नाही का करणार. नाही मी नाही करू शकत. आजीकडे गेला, आजीला सांगितलं आजी कोणी सही करत नाहीये, तू सही कर त्या रिपोर्ट कार्ड. आजी म्हणाली अरे आजोबा करू शकत नाहीये, तुझे बाबा करू शकत नाही, तर मी कशी करणार सही. आणि आमच्या आईने खोटच सांगितलं जरा, मला सहीच करता येत नाही, तर मी सही कशी करणार. त्याने बघितलं कोणीच सही करत नाहीये, रिपोर्ट कार्ड घेतलं, परत वरती आला आणि त्याने बैठा सत्याग्रह सुरू केला. बैठा सत्याग्रह म्हणजे कसा, तोंडाने ओरडण्याला सुरुवात केली, रिपोर्ट कार्ड 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 रिपोर्ट कार्ड. मी म्हटलं हे काय नवीन, मी एका म्हटलं थोडा वेळ करेल त्याच्यानंतर गप्प बसेल, शांत राहा. ह्याचं काही शांत राहण्याचं चिन्ह दिसे ना. मी म्हटलं अरे म्हटलं मला म्हटलं उद्या सकाळी लवकर निघायचंय, मला 4 वाजता उठायचंय, आता झोप गपचूप, उद्या बघूया म्हटलं काय ते. नाही ते पहिल्यांदा रिपोर्ट कार्डवर सही करा. ते तर मी तुला आधीच सांगितलं, म्हटलं सही नाही होणार. त्याने काय करावं, मी म्हटलं लाईट काढून टाक, आपण झोपूया म्हटलं, मला सकाळी लवकर उठायचं. त्याने माझ्या उशाजवळ ठाण मांडलं आणि तिकडे त्याने गजर सुरू केला, रिपोर्ट कार्ड 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 रिपोर्ट कार्ड. मी म्हटलं अरे चुपचाप झोप आता, मला त्रास देऊ नकोस म्हटलं. तर त्याने माझ्या तो कानाजवळ आला आणि कानाजवळून त्याने रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड असं सुरू केलं. 15-20 मिनिटं मजा आली, हे सगळं चाललं होतं तोपर्यंत. पण 15-20 मिनिटानंतर माझंही डोकं फटायला लागलं. म्हटलं हे काय आता नवीन प्रकार आहे म्हटलं. बाबा पुन्हा एकदा सांगतोय हा, सही करा, उद्या सकाळी ते शाळेत जायचंय, रिपोर्ट कार्ड. नाही म्हटलं सही नाही करणार. रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड रिपोर्ट कार्ड सुरू केलं त्याने, तो जप सुरू केला. 15-20 मिनिटानंतर असं झालं की माझं डोकं इतकं फणाणलं. मी त्याला म्हटलं बाबा ते कुठे आहे ते घेऊन ये म्हटलं रिपोर्ट कार्ड, मी सही करतो पण मला शांत झोपून देत, मला सकाळी जायचंय. एवढा आनंद झाला त्याला, तुमचं उडी मारली, उठून गेला, दप्तरातलं रिपोर्ट कार्ड आणलं, माझ्यासमोर धरलं. मला म्हटलं इथे 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 सही करा, इथे सही करा. म्हटलं माहिती आहे मला कुठे सही करायची ती, म्हटलं सही करतो मी. ती सही मिळाल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, रिपोर्ट कार्ड त्याने दप्तरात ठेवला आणि मगच तो झोपला. पण हे सगळं होईपर्यंत जवळजवळ 12:30-1 वाजला होता रात्री. दुसरा एक छोटासा किस्सा सांगतो, तो 3रीत होता. वार्षिक परीक्षा होती ही. तर हा जो किस्सा मी सांगितला हा सामायिक परीक्षेचा सांगितला. वार्षिक परीक्षा होती. मी त्याला सकाळी पेपरला घेऊन जातो होतो. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इकडे वर्षा जनरल स्टोअर म्हणून होतं, त्याच्याकडे सगळे हे मिळायचे, वस्तू मिळायच्या. तर त्या दुकानाच्या बाहेर ती पेपेची पाकिटं असतात ना रंगीबेरंगी, ती सगळी लटकवलेली होती. तर त्याचं लक्ष तिकडे गेलं. मला म्हणाला बाबा तेव्हा ते पेपे आहे ते एक घेऊन द्या. मी म्हटलं अरे परीक्षेला चाललंय, वार्षिक परीक्षा आहे, पहिल्यांदा शाळेत चल म्हटलं. ते पेपर आहे म्हटलं तुझा, आपण पेपरला चाललोय. तर बाबा ते पहिल्यांदा ते पेपे घेऊन द्या. म्हटलं तू पेपर घेऊन ये, त्याच्यानंतर म्हटलं मी तुला घेऊन देतो म्हटलं. नाही बाबा पहिलं ते पेपे घेऊन द्या.
मी म्हटलं एकदा तुला सांगितलं समजत नाही का? आत्ता नाही देणार म्हटलं, सर पहिल्यांदा सरळ. त्याने मला सरळ धमकी काय दिली माहितीये? बाबा पेपर नाही घेऊन गेला तर पेपर लिहिणार नाही आधी सांगतोय. मी म्हटलं बाबा एक नाही, मी तुला 2 पाकिटं घेऊन देतो. मी त्याला 2 पाकिटं घेऊन दिली. ती दप्तरात त्याने ठेवली, त्यावेळी तो पेपरला गेला आणि त्याने पेपर लिहिला. बस एवढंच सांगायचं. थँक्यू. आता आपण बघत आहोत अन्वी आणि आरोही यांचा बंबम बोले परफॉर्मन्स. कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छलक छलक झुम झुम. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है, चलक चलक झुम झुम. कोई लड़का है जब वो गाता है, चक झुम झुम चक झुम झुम चक झुम झुम चक झुम झुम. कोई लड़का है जब वो गाता है, सावन गाता है, घुमर घुमर घुम घुम. कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है, घुमर घुमर घुम घुम. चक झुम झुम चक झुम झुम चक झुम झुम चक झुम झुम. चकरकटी चाचो चकलो रंगंडो वंडो लकलकटम अक्को टक्को इडी 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 गो इडी बाई चिकी चकटो गिडी गिडी मल सुरु सुरु मल मागरा कुकु कुकु रे चकला रिको चिको सिली 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 गो बगडुम चकदुम चिकी चकटो. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं न खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, वक्त जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब उड़ ले. मस्ती में डोले पम्मा बोले, मस्ती में तू डोले. पम्मा बोले मस्ती में डोले, पम्मा बोले मस्ती में तू डोले. लाला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बादल भिगोके ये बुद्धू बनाए. हमने ये सारे तारे इसे माए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुद के सोचे आओ, वक्त फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब उड़ ले. मस्ती में डोले,
मुझे बंसी बजैया नंदलाला कन्हैया मुझे बंसी बजैया नंदलाला कन्हैया मुझे बंसी बजैया नंदलाला कन्हैया नहीं मुझे ऐसे नहीं चलो सारे सुन सुन से नहीं चलो सारे जाके खुदा से सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। ये दुनिया एक दुल्हन की माथे की बिंदिया ये मेरा इंडिया I love my India ये मेरा इंडिया I love my India Very nice. आणि मध्ये डान्स मध्ये पण आहे पण ते स्विमिंगच्या स्टेज किती 7 मध्ये गेलेली आहे म्हणजे ती पण होत आहे पुण्य गावाची पुण्य राजाची कुकराणी मान मुरडत हिरव्या राणी आली तुमचं नारळच मान मुरडत हिरव्या राणी फुळू गोंगाराच्या शालू बुट्टेदार सोसना भार कोऱ्या रंगाची नार ढंगाची चोली भिंगाची ऐन्यवाणी आले तुमकस नार मस्कस मान मुरडास हिरव्या राणी आली तुमकस नार मस्कस मान मुरडास हिरव्या राणी ताळेकाचं दाणं तुझ्या गुलाबाचं फूल तुझ्या कापूतर येडा फुल तुझ्या नावाचं झालो हैराण जीव बेकार येडवानी आले फुलकत नारळच कत मान बोरडात हिरव्या राणी आले फुलकत नारळच कत मान बोरडात हिरव्या राणी आवडत घेऊन या माऊलीन वेळीत पिरतीच वेद तुझ्या राहू गोडीन पुढच्या ओढीन लाडी गोडीन राज्य राणी आली तुमकत नारळ
मोरडात हिरव्या राणी आणि तुमचं मान लचकत मान मोरडात हिरव्या राणी आणि तुमचं मान लचकत मान मोरडात हिरव्या राणी साजनी रे साजनी साजनी ग खूप छान मनीषाताई. आता आपण ऐकणार आहोत राजेंद्र सावंत यांचं गाणं कांगडा राजा पंढरीचा. आतापर्यंत ज्या बाळगोपाळांनी जे काही प्रोग्राम सादर केले त्यांनी आपल्या प्रोग्रामचे लेवल फारच उंचावर नेऊन ठेवलेली आहे. त्याच्यातच मी हे गाणं सादर करतो. मला सांभाळून घ्या. म्हणजे ह्या सगळ्या बाळगोपाळांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या स्वयंभू चरणी प्रार्थना की त्यांचा संपूर्ण सर्वांगीण विकास हो, त्यांचं फ्युचर चांगलं व्हावं आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विदेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विदेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर उजळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी मुखे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जडकी कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर दाखतो हा नाम्याची खीर दाखतो सोखोवाची पुरे राखतो सोखोवाची पुरे राखतो पुरंदराचा तू परमात्मा पुरंदराचा तू परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. मी विशेष या ईशा लगडचे आभार मानण्यासाठी इथे उभा आहे. कारण आई वडील चांगले तयारी करून घेतात की कालपर्यंत परीक्षा असून या तिघांसाठी तिने गेले आठवडाभर खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही खास थँक्यू. एक 3 मिनिटं बोलणार आहे. आज 30 डिसेंबर आहे
आणि 30 डिसेंबर 2018 आपले कवी लाडके कवी श्री मंगेश पाडगावकर यांना देवाज्ञा झाली. त्याला आता 8 वर्ष झाली. त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी तिथे या प्लॅटफॉर्मवर एक मंगेश पडगावकरांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला होता. तो 3 तासाचा कार्यक्रम होता आणि त्याचा सूत्रसंचालन आपले राणेसाहेब आणि मी यांनी केलं होतं. मंगेश पडगावकरांची लिहिली कविता आहे, मी वाचून दाखवतो एक कविता. आणि त्यांनी म्हटलं होतं की सांगा कसं जगायचं, गणत गणत की गाणं. डोळे भरून मुलगी आठवण कुणीतरी काढतात ना, डोळे भरून मुलगी आठवण कुणीतरी काढतात ना, ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतात ना, शाप देत बसायचं, शुभा देत बसायचं तुम्हीच. आयात काटे बस हे अगदी खरं आणि तुला हे काय खरं नसतं सगळ्यासारखं पहिला आपला धर्म आहे. त्याने म्हटलं होतं की पहिला आपला धर्म आहे असं सुद्धा म्हणता येतं. पहिला आपला भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. ठरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुमचं तुम्हीच ठरवा. मंगेश पडगावकरांचं एक गाणं आपल्या लोकांनी आत्मसात केलेलं आहे असं दिसतंय. आजी आजोबा आपल्या नातवंडांना इथे घेऊन आले आणि नातवंडांनी अक्षरशः इथे फार सुंदर कार्यक्रम केला. ती गाडी म्हणते ती नाटकात काम केलं की नाचले. या सगळ्या याच्यात आम्ही खूप वर्ष एक स्वप्न पाहिलं होतं की 10 मुलांना हत्तेकट्ट्यावर आणायचं आणि ते आज पूर्ण झालंय असं मला वाटतं. आणि आजी आजोबांनी 5-6 आजोबांनी आज सुद्धा एक गाणं म्हटलं, एक प्रार्थना म्हटली, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊल चालू ते थांबले ते संपले, घेतला जो श्वासा आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाची माणसासम वागणे. ही प्रार्थना आजोबांनी लोकांनी म्हटलेली आहे आणि ते छान आयुष्य जगताय. केवळ ते तुम्हा लोकांचं तुम्हा लोकांची इथे उपस्थिती पाहून आणि तुम्ही नाचतायत गातायत हे पाहून आम्हालाही आनंद होतोय. आपलं आयुष्य असंच पुढे छान गाणं म्हणत तुमच्याकडे पाहत तुमचं कौतुक करत राहावं ही इच्छा करतो. आणि आता आपण झिंगटचा फ्युजन डान्स पप्पा लांबुत्रे थांबली.
वो तेरी झलक शर्त पुष्पा सिर्फ फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं। Very good. Once more. चला आता पण नेक्स्ट परफॉर्मन्स बघूया. जियाना, दीपिका आणि स्वरा याचा मेडल सॉन्ग. याच्यावर डान्स करत आहे. हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है ताबे आगे किसका निशान. ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है ताबे आगे किसका निशान. महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ. महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ. सब
होता असा. बायकण भारी र छोटी सी आशा मस्ती भरी हंसी भोली सी आशा चाहता हूँ छूने की आशा मेरा चैन वैन सब उजड़ा जालिम नजर हटा ले तू आता ना छूटे तू आता आपण विनुकाकांचा एक जोक आणि छोटीशी कविता येते. प्रसाद कुलकर्णी यांची कविता आहे. कवितेचं नाव आहे प्रसाद कुलकर्णी यांची कविता आहे. कवितेचं नाव आहे कधीतरी विसरा तुमचा वय. कधीतरी विसरा तुमचा वय तुमच्या व्यथा मुलासारखा लहान होऊन ऐका माझी कथा. फिरवून आणि तुम्हाला मी आनंदाच्या बागेत चैतन्याचे दीप लावी काळीच नवाच्या जागी. आपल्या मनात असतो आपल्या आनंदाचा दिवा मात्र त्याचा शोध वेळी लागायला हवा. त्याचा प्रकाश पडला की काजळी पडेल गळून मिटतील साऱ्या चिंता आणि दुःख जातील पडून. लक्ष देऊन माझं बोलणं ऐका तुम्ही जरा का. शपथ सांगतो काळजावरचा भार होईल हलका. शेवटचा करू म्हणून सांगतो विसरा तुमचा मोठेपणा विसरा तुमचा वय आनंदाने जगायची लावून घ्या ना सवय. नेहमीप्रमाणे एक जोक सांगायची प्रथा आहे आमच्या. ते जोक सांगतो. एक कंजूसमान मारवाडी होता. त्याच्या मुलाचं नाव चिकटमल होतं. त्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसा दिवशी त्यांनी दोन्ही हातात घड्याळ घातली होती. उजव्या हातात पण आणि डाव्या हातात पण. आणि तो नेहमी उजव्या हातात वेळ बघायचा आणि डाव्या हातात वेळ बघायचा. तर त्याचा मित्र आला. तो म्हणाला तू उजव्या हातात पण बघतो आणि डाव्या हातात पण बघतो ते काय आहे. तेव्हा तो म्हणाला नाही दोन घड्याळ कशाला वापरतो एकच घड्याळ वापरणार. तो म्हणाला
उजव्या हातात घड्याळ आहे त्याला फक्त तास काट आहे आणि डाव्या हातात घड्याळ आहे त्याला मिनिट काट आहे, म्हणून दोन्ही घड्याळ वापरायला. झालं. आपण ऐकणार आहोत अशोक परब यांचं बच्चे महंगे हैं सच्चे. जुन्या पिक्चर मला वाटतं 1968 दोन कलिया म्हणून पिक्चर होता, तर खास मुलांसाठी असल्यामुळे या गाण्याची मी निवड केली. बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे, सारी जग की आंख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे. खुद रूठे खुद बन जाए, फिर हम जो ही बन जाए, झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे, झगड़ा जिसके साथ करे, अगले ही पल फिर बात करे. इनको किसी से बैर नहीं, इनके लिए कोई गैर नहीं, इनका भोलापन मिलता है सबको आँख सारे. बच्चे मन के सच्चे, सारी जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे. इंसान जब तक पढ़ता है तब तक समझो सच्चा है, जो उसकी उम्र बढ़े मन पर झूठ कमें पड़े, वो न पड़े नफरत घेरे, लालच की आफत घेरे. बचपन इन बापों से हटकर अपनी उम्र गुजारे, बच्चे मन के सच्चे, सारी जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे. हमको मन सुंदर है, बच्चे बड़ों से बेहतर है, इनमें तो सांस नहीं, झूठी बात बात नहीं, भाषा की तकरार नहीं, मजहब की दीवार नहीं, इनकी नजरों में इन है मंदिर मस्जिद गुरुद्वारे. बच्चे मन के सच्चे, सारी जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे, सारी जग की आँख के तारे, ये वो नन्हे फूल है जो भगवान को लगते प्यारे, बच्चे मन के सच्चे, बच्चे मन के सच्चे. सादर करत आहेत अशोक आणि निलेश कालपुत्रे. बने चाहे दुश्मन जमाना मत. चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना
है दोस्ताना हमारा, रे चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। वो के दिन, वो किताबों के दिन, वो के दिन, वो किताबों के दिन, लो की रातें जवानों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवान, हुए हम जवान। का बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बिछड़े मर के भी हम दोस्त को, बिछड़े मर के भी हम दोस्त को, हमें दोस्ती की कसम दोस्त को। कोई पूछे तो कहते हैं हम, इस दूसरे के दिल में रहते हैं हम, नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। मैं जिंदगी का साथ निभाता चला, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। बर्बादियों का साथ मनाना फिजूल था, बर्बादियों का साथ मनाना फिजूल था, मनाना फिजूल था, मनाना फिजूल था। बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा।
जो मिल गया उसी को कसर समझ लिया जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया मुकद्दर समझ लिया मुकद्दर समझ लिया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया जो खो गया मैं उसको भुलाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया गम और खुशी में फर्क न महसूस हो जाए गम और खुशी में फर्क न महसूस हो जाए न महसूस हो जाए न महसूस हो जाए मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया मैं दिल को उस मुकाम पे लाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया त्यामुळे आता राहिले जे लोक बरेचसे लोक आहेत म्हणजे मला चांगले ओळख म्हणजे मला चांगल्या ओळखतात तर माझ्याबद्दल मी काही जास्त बोलणार नाही म्हणजे मित्र आहेत मित्र काय महाराज त्यांचे एकदम किस्सा मी तुम्हाला सांगणार आणखी मग मला वेळ करायला होणार नाही आम्ही असे ते बोलत त्याला बसलो होतो बराच वेळ झाला एक तासाच्या वर झाला तेव्हा म्हणायला लागले की आता एवढं आपण बसलो काहीतरी चाय पाण्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे आपण उठणार कोण सांगणार कोणी काय करणार एवढ्यात भक्तांच्या समोर महाराज त्यांच्या स्कूटरवर बसून आमच्याकडे आले म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका तुमच्या चहा पाण्याची सगळी व्यवस्था मी केलेली आहे आणि त्याचे पैसे पण दिलेले आहेत काय काळजी करू नका हा झाला एक किस्सा म्हणजे एक म्हणजे अनुभव आहे ते सांगतो एकदा मी महाराजांबरोबर त्यांच्या म्हणजे महाराज नेहमी स्कूटरवर असतात हाडलेले जमिनीवर असतात तर त्यांच्याबरोबर मी एकदा मलाडला जात होते पावसाचे दिवस होते एक डबकं बघितलं त्या डबक्याला मी दोघांनी पुढे घेतली म्हणजे पडलो त्याच्यामध्ये त्यांच्या स्कूटरचा एक पडलो आणि पिजून चांगल्यापैकी ते पण एक डेकोरेशनच होतं तर म्हटलं महाराज आता आपण काय करायचं महाराज म्हणाले त्यांच्या सवयीप्रमाणे डोंट वरी आपण बघूया आणि मग त्यांच्या स्कूटरवर तुम्ही मागे बसा मी पुसण्याने तसेच आम्ही गेलो पुढे गेल्यानंतर बघितल्यानंतर तिथे पेट्रोल पंप होता ते महाराज गेले त्याच्या माणसाशी काहीतरी बोलले आणि मग आम्हाला त्या पेट्रोल पंपवाल्याने चांगलं धुवून काढलं म्हणजे नंतर आम्ही पडलो एवढं पण कळ हे वाटत नव्हतं त्या महाराजांचा दुसरा किस्सा आणि तिसरा किस्सा म्हणजे गेल्या आठवड्यात महाराज 2-3 दिवस आम्हाला दिसले नाही म्हटलं महाराज आहेत कुठे दिसले नाही तर नाही महाराज पंढरीला गेले आहेत आणि ते पण वायुवेगाने म्हणजे काय नवीन काय रेल्वे निघाली आहे ना ती वंदे भारत तिने गेले त्यात आज उद्यापर्यंत परत येतील असं आम्ही म्हणतोय तोपर्यंत महाराज परत त्यांच्या स्कूटरवरून आमच्याकडे आले पण आले काय म्हटलं महाराज तुम्ही तिकडे गेले नाही मी वायुवेगाने गेलो वायुवेगाने परत आलो हा मला म्हटलं बरं झालं तुमचं आम्हाला दर्शन झालं आहे ना तर महाराज आले आम्हाला सगळ्यांना भेटले त्यावेळेस आम्हाला वाटलं की हे जे पंढरीला जाऊन दर्शन करून आले महाराज ते महाराज पंढरीला महाराजांच्या पांडुरंगाचं दर्शन केलं त्यांच्या हाताला म्हणजे त्यांच्या पायाला हात वगैरे लावून बाहेर आले असं मला वाटतं पण की मी इमॅजिन करू लागलो म्हणजे तेच महाराज बाहेर बघतो तर सगळेच लोक महाराज दर्शन दिसायला लागले म्हणजे हे असं काय झालं आहे
शेवटचं महाराज म्हणजे पंढरीनाथ म्हणाला की मी सगळ्या रूपामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. आणि म्हणून मी महाराजांना माझं एक प्रतीक म्हणून तुमच्याकडे आता या दिवसामध्ये पाठवलं आहे. तेव्हा मला मग कळलं की विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला, मला भेटण्याला आला, मला भेटण्याला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला. तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठले ताळ. तुम्ही पण कंपनी देऊ शकता कारण हे चांगलं देवाचं गाणं आहे ना, म्हणून म्हणतो. तुळशी माळ देणार आहे. तुळशी माळ घालून गळा कधी नाही कुठले ताळ, पंढरीला नाही गेले सुकुनिया एक वेळ. काय ते गर्दी असते ना, पंढरीला नाही गेले सुकुनिया एक वेळ, देवाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ, देवाऱ्यात माझे देव त्यांनी केलं प्रतिपाळ, चरणांची त्यांच्या धूळ, चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोती, सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोती, पाणी घाल तुळशीला आगळीत माझी भक्ती, पाणी घाल तुळशीला आगळीत माझी भक्ती, शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती, शिकवण माझ मनाची ती बंधुभाव सर्वाभूती, विसरून धर्म जाती, विसरून धर्म जाती, देई घास केल्याला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तू आला आला मला भेटण्याला. एक कर्णिकांचं छोटंसं गाणं आहे आणि त्याच्यानंतर लालबुद्रे फॅमिली यांचं एक छान भन्नाट डान्स आहे, त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी, मुझको रातों की सियाही के सिवा कुछ न मिला, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी. मैं वो नगमा हूँ जिससे प्यार की महफिल न मिली, मैं वो नगमा हूँ जिससे प्यार की महफिल न मिली, वो मुसाफिर हो जिसे कोई भी मंजिल न मिली, वो मुसाफिर हो जिसे कोई भी मंजिल न मिली, जख्म पाए हैं महारों की तमन्ना
कीती मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। किसी के किसी आंचल का सहारा भी नहीं, किसी के किसी आंचल का सहारा भी नहीं, रास्ते में कोई धुंधला सा सितारा भी नहीं, रास्ते में कोई धुंधला सा सितारा भी नहीं, मैंने नज़ारों की तमन्ना की थी, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मुझको रातों की सियाही के सिवा कुछ न मिला, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मेरी राहों से जुदा हो गई राहें उनकी, मेरी राहों से जुदा हो गई राहें उनकी, आज बदली नजर आती है उनकी, आज बदली नजर आती है निगाहें उनकी, जिन पे इस दिल ने सहारों की तमन्ना की थी, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मांगा तो सिसकते हुए अरमान मिले, प्यार मांगा तो सिसकते हुए अरमान मिले, चैन कहाँ तो मंगते हुए तूफान मिले, चैन कहाँ तो मंगते हुए तूफान मिले, ढूंढते दिल ने बहारों की तमन्ना की थी, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। मुझको रातों की सियाही के सिवा कुछ न मिला, मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी। थैंक यू। चला आता लास्ट सॉन्ग पाहूया. डान्स परफॉर्मन्स करताय लालभुंगरे कात्री. Thank you.
दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे खुशी का क्या इस दिल में जन्मों के साथ हम साथ हैं। तसंच बाकीच्यांनी पण खूप सुंदर सुंदर गाणी आणि डान्स करून आपल्याला एंटरटेन केलेलं आहे. कार्यक्रमाचा समारोप आता होत आहे. मी नितीन जाधवला नमस्कार सर सगळ्यांना. माझ्या आईवडिलांनी शिकवलं, पण खरंच दुसरे आईवडील म्हणजे माझे सासू सासरे मला खरंच डान्स वगैरे फॅमिली चांगली मिळाली आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि जेव्हा मी UK वरून इकडे आले तेव्हा आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला असं सगळं आमच्या फॅमिलीचा परफॉर्मन्स म्हणजे आम्हाला पंजोबांसाठी करायचं होतं आणि खरंच खूप छान ऑर्गनाईज केलं आणि मित्रांना संधी मिळाली आणि खरंच स्पेशली म्हणजे आमच्यासाठी डान्सरांनी खरंच खूप सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीकट्टा बाबा आम्हाला सांगतात तिकडे की आज असं झालं किंवा म्हणजे ते नातवांचा परफॉर्मन्स वगैरे टाकल्यावर ही अशी कमेंट्स मिळाली हे आणि खरंच आज पाहिलं सगळेच लोक आपुलकीची वाटले आणि असं वाटलं की आज ठीक आहे नेक्स्ट टाइम कधी वर्षाने आम्ही येऊ तर आम्हाला पुन्हा अशी संधी मिळाली. तर खरंच म्हणजे असं वेगळं पण काही वाटलंच नाही खूप. आणि आजोबांचे 2 वर्षांनी पुन्हा 100 पूर्ण होणार. थँक्यू सो मच. आणि माझे मुलं इंटरनॅशनल त्यांना अवॉर्ड्स मिळाले आणि बाबा मला सांगायचे की किरण तू इथे आल्यावर आपण म्हणजे सगळ्यांचा असा परफॉर्मन्स सुरांनी खरंच म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं, एक्सपेक्टेशन असे नव्हते, पण खूप छान प्रोग्राम झाला आणि सगळ्यांनी सपोर्ट केला. थँक्यू सो मच. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपण लालगुंद्रे फॅमिली करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि दुसरं म्हणजे की आचार्य अत्रे कट्ट्याच्या 14 वर्षाच्या प्रवासात, आता 14 वर्ष पूर्ण होतील, 14 वर्षाच्या प्रवासात एक खूप महत्वाची घटना घडलेली आहे ही की अत्रे कट्ट्यावर लहान लहान मुलं येऊन कार्यक्रम केलेला आहे. आता तो ज्येष्ठांचा राहिलेला नाहीये, तर पुढची येते या कार्यक्रमाकरता. आणि अशीच आणखीन एक घटना, दुसरी घटना अत्रे कट्ट्याच्या 14 वर्षाच्या प्रवासात होते की 20 जानेवारीला आपण अत्रे कट्ट्याचं एक पुस्तक प्रकाशन करतोय. अत्रे कट्ट्याच्या प्रवासाविषयी आणि आपण ज्या काही ऍक्टिव्हिटी पुस्तक येईल तेव्हा तुम्हाला कळेल, तर ते एक आपण प्रकाशित करतोय. तर त्या कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या संख्येने हजर राहायचंय. आणखी कार्यक्रमाचा समारोप करताना मला एक उल्लेख करावासा वाटतो की अत्रे कट्ट्याच्या या स्टेजवर बरेच जण घडतायत. आज संपूर्ण कार्यक्रमाची धुरा आपल्या सुषमा गटनेनी घेतल्या, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
नमस्कार. खूप उशीर झालेला आहे, कार्यक्रम संपलेला आहे. तुम्ही जायचं.